किंवा एक मोस्ट सक्सेसफुल किंवा असं कोणता मेंबर आहे का ज्यांच्याकडे ह्यूज सक्सेस आहे ते तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये? नाही, माझे नॉर्मल मित्र जे माझी टीम आहेत ते हम्म. आणि माझे बाकीचे साहिल वगैरे मित्र हा, जे जवळचे आहेत माझ्या. तुमच्या टीम मध्ये तुमच्या सगळ्यात जवळचा फ्रेंड कोण आहे? टीम मध्ये तसं काय नाही, सगळी आमची पूर्ण एक टीमच आहे ती. तुम्ही 3 जण आहेत बरोबर. त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यात क्लोज कोण आहेत? सगळे क्लोज प्रशांत आणि राकेश. प्रशांत आणि राकेश. क्लोज. दुर्वाला करा जरा तुमच्या फ्रेंडला. हा ते काय करते काय करते का ग, बरं नाही का? त्यांना सांगा पॉडकास्ट मध्ये आपण. काय नाही, अरे मला इथे हे दिली होती, डेअर दिली होती की दुर्वाला व्हिडिओ कॉल कर. चालेल. ओके चालेल. जर लाईफ मध्ये सोशल मीडिया नसतं तर काय करत असतं तू? रोजची लाईफ आपली डेलीची. हा, मला तुमचं एक डेली शेड्यूल कसं आहे ते सांगा, सकाळपासून तर रात्रीपर्यंत. सकाळी मी जिमला जातो, जिमवरून आलं की मग खायचं, थोडं घरच्यांसोबत राहायचं, दुपारी झोपायचं थोडं, आणि संध्याकाळी शॉपवर जायचं. शॉपवर जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत मला असं करमत नाही, दिवस कम्प्लीट नाही वाटत. दिवस कम्प्लीट होत. बाकी तेच रोजचं रुटीन. रात्री आलं की जेवायचं झोपायचं. आणि असं शूट वगैरे असलं तर तेव्हा कसं असतं डेली शेड्यूल? शूट आमचं सकाळी चालू होतं 8:30 किंवा 9ला. 8:30 9ला चालू झालं की संध्याकाळी 4:30-5 पर्यंत शूट चालतो. कधी कधी पब्लिकला नॉर्मल वाटतो की 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे किंवा 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण तो शूट करायला आम्हाला कधी 2 दिवस पण लागतात. बारीक बारीक गोष्टी असतात ते नोटीस करावं लागतात. जो तुमचा बिझनेस आहे, जसं तुम्ही भरपूर वेळेस सांगितलं की हा एक जेवढं सोशल मीडिया इम्पॉर्टंट आहे लाईफ मध्ये तेवढा बिझनेस पण आहे. तसं जेवढं मला माहिती तुमचं एक मोमो शॉप आहे बरोबर. तर मग तुम्हाला असं कधी वाटत नाही का आपण एवढ्या मोठ्या सक्सेस वरती बसलोय आणि आपण म्हणजे असं कधी आपण बोलतो ना की आपण नको जायला किंवा तिथं सगळे ओळखीचे लोक बघतील किंवा काय? नाही, आपण ज्या कोणत्या फेज मधनं आलोय ना ते पण डिपेंड करतं. आपण जे कोणत्या फेज मधनं आलो. जर माझ्याकडे सोशल मीडिया नसतं तर मी तेच काम केलं असतं. जर माझ्याकडे सोशल मीडिया आहे तर मी त्या गोष्टीला मी असं लाजू का? मी अजूनपर्यंत पण शॉपवर भांडी वगैरे घासतो. हा, असू दे, फॅन्स असू दे, कोणी असू दे, कारण आपलं शॉप आहे ते. बरोबर. त्याच्यामुळे आपण चालतं, आपण आपल्यामुळे ते नाही चाललं. कधीपासून आणि हे शॉप आपलं झालं असेल एक 2-2.5 वर्ष झाले. 2-2.5 वर्ष झाले. मला फॅन्स लोक म्हणतात की बाबा तू का इथं थांबतात, तुला एवढी फेम वगैरे भेटलीये. पण नाही, आपलं जे आहे ते डेली रुटीन मध्ये मला जेवढं डाऊन टू अर्थ राहते मी तेवढं राहतो. कारण काय असतं ते जेवढं एवढा वेळ झाला आपण बोलतोय पण तुम्ही माझ्याशी पण एवढं असं बोलताय की जसं आपण एक खूप पहिलेचे मित्र आहेत. म्हणजे आपण शूटच्या पहिले पण जसं डिस्कशन करतो, तुम्ही असं कधीच फील नाही करून दिलं की मी एक एवढा मोठा क्रिएटर आहे तुमच्या समोर बसलोय तर मग असं आपण व्हीआयपी ट्रीटमेंट वगैरे. नाही, जेवढं तुम्ही डाऊन टू अर्थ राहाल ना, मी भरपूर क्रिएटर त्यांच्याकडे प्रत्येकाकडून शिकलेलो आहे की जेवढं तुम्ही डाऊन टू अर्थ राहाल ना तेवढं तुम्ही वरती जाता आणि समोरच्या मनावर तुम्ही तेवढं हे करा. जसं तुमचं स्वतःचं एक मोमोचं शॉप आहे तर तुम्हाला सगळ्यात जास्त खायला काय आवडतं? ऍक्च्युली मी आता ज्या फूड इंडस्ट्रीमध्ये जातोय ना तर मला बाहेरचं आता जास्त काय नाही. मला जर कोणी चटणी भाकरी दिली ना मी ते खाऊ शकतो. पण असं फेवरेट फूड काय आहे तुमचं? एक आपण बोलू शकतो की रोड साईड किंवा असं बाहेरचं. रोड साईड बघितलं तर वडापाव आणि घरी बघितलं तर दाल खिचडी. फेवरेट. मोस्टली असं फ्री टाइम मध्ये काय करायला आवडतं तुला? ट्रॅव्हलिंग आणि ट्रेकिंग. ट्रॅव्हलिंग मध्ये कोणतं सगळ्यात जास्त बेस्ट लोकेशन? कोकण साईड हा बेस्ट आहे. आणि ट्रॅकिंग साठी सगळ्यात बेस्ट स्पॉट? हरिश्चंद्रगड नाही तर मग राजगड बेस्ट आहे. बऱ्याचशा लोकांना माहित नाही तुझं, जसं तू बोलला की पप्पांचा जॉब नंतर पुण्यात राहायला आला, तर आता सध्या कुठे राहतोय तू? मी सध्या तळेगाव मध्ये राहतो, तळेगाव दाभाडे. आणि माझं मेन गाव आहे ते मुरबाड ठाणे जिल्ह्यात येतं ते. अच्छा. जेव्हा तुमची सिरीज चालू होती तेव्हा मी तुला कंटिन्यू फॉलो करत होतो आणि त्याच्यामध्ये तू अचानक कार घेतली. असं कसं काय नाही की एवढी महागाची गोष्ट तू अचानक घेऊन टाकली? नाही, असं काय नव्हतं. घरचे पहिलेच मला म्हणले होते गाडी घ्यायची आणि मला पहिल्यापासून माझं होतंच की बाबा गाडी घ्यायचं. आणि मग नंतर मला माहित नव्हतं, पप्पांनी गाडी बुक केली होती पहिलेच. पप्पांना गाडी घ्यायचे. मग मी माझे जे डीओपी होते राकेश म्हणून म्हणलो की आपण गाडी घ्यायला जायचंय. म्हणतो हा गाडी घ्यायचंय. म्हणलो हा घ्यायची गाडी. तुम्हाला कोणती गाडी बुक केली? म्हणलं फ्रॉन्क्स. कोणालाच माहित नव्हतं माझी दुसरी साईल वगैरे कोणालाच माहित नव्हतं, फक्त त्याला मला आणि माझ्या घरच्यांना बस. मग तो म्हणला चल मुंबईला जायचं, त्याला म्हणलं चल मुंबईला जायचं, गाडी घ्यायची आपल्याला. तेवढा रिझन गेलो आपण गाडी. तेव्हा पण असं झालं, मी पूर्ण प्लॅनिंग केलं होतं मला गाडीची ओपनिंग करायची हे ते असं. पण तेव्हा काहीतरी कंटिन्यू 3-4 दिवस पाऊस लागला होता कंटिन्यू.
कंटिन्यू पाऊस होता आणि आम्ही पूर्ण ठरवलं होतं की दुपारी जायचं गाडी वगैरे आणायची. आणि आम्हाला मुंबईवरनं गाडी पुण्याला शिफ्टिंग करून देणार होते ते. तेव्हा म्हणजे आम्ही त्या हिशोबाने जाणार होतो पुण्याला. तर मग पाऊस एवढा होता आम्हाला ना ओपनिंग, आणि त्यांचा अचानक मला सकाळी फोन आला की सर तुम्हाला दुसऱ्या दिवशी गाडी भेटते. आणि मी इकडे पूर्ण आधीच प्लॅनिंग करून ठेवली. मग पप्पा म्हणले काय करायचं, मी म्हणलं मला माहिती, मला आजच गाडी पाहिजे. मग आम्ही संध्याकाळी 4 का 5 वाजता निघालो पनवेलला जायला. मग ते म्हणले की आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत गाडी आणून देतो ठाण्यावरनं, तुम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत या, सर तुम्ही डिलेव्हरी घ्या. मग तेव्हा आम्ही गेलो, पूर्ण पावसामध्ये डिलेव्हरी घेतोय, असं झालं. जसं गाडी पण एक खूप मोठं स्वप्न असतं प्रत्येक मुलाचं, तसंच लाईफ मध्ये असा हॅपी मुमेंट्स कोणत्या होत्या तुझ्या की तेव्हा त्या गोष्टींमुळे तुला खूप आनंद फील झाला? गाडी घेतली तेव्हा. गाडी घेतली एकदम हॅपी मुमेंट. हा हॅपी मुमेंट माझं. आणि चेक आला तेव्हा, जेव्हा तुझा सगळ्यात मोठा चेक आला तेव्हा? हा ते तर मला माहित होतं बाबा, हा, ते तर या स्टेजला गेलो मला ह्या गोष्टी भेटणार आहेत. तर तेवढं हे नव्हतं, तेवढं गाडीचं होतं. पण ते घरच्यांसाठी एकदम हॅपी मुमेंट होती बाबा, माझ्या मुलांनी ह्या वयामध्ये एवढ्या गोष्टी मोठे मोठे. जे तुमचं काम आहे ते एक युनिटीचं आणि पूर्ण टीमचं आहे. जर तुमची टीम नसती तर मे बी तुम्ही आज ज्या स्टेजला येते नसते. तर पूर्ण टीम साठी काय मेसेज? माझी पूर्ण टीम आहे ना ती वेगळीच आहे. म्हणजे कोणाचं सुख दुःख असू दे, काय असू दे, ते सगळे इन्व्हॉल्व होतात. माझं काय झालं सगळे माझ्याकडे येणार, तेजसचं काय झालं तेजसकडे जाणार, प्रशांतचं काय झालं त्याच्याकडे जाणार, दुर्वाचं काय झालं. पण सगळे असं हे नाही की बाबा तो माझ्याकडे आला नाही मी त्याच्याकडे जाणार नाही, असं कोण नाही आमच्यामध्ये. सगळे एकदम डाऊन टू अर्थ आणि सगळी चिल, एकदम चिल राहतात. दरवेळेस दुर्वा नाव जास्ती येते. आता व्हिडिओ कॉल वरती पण तेजसनी प्रशांतीने उचलला, दुर्वानीच उचलला. मला तरी काही वाटतंय की तुमचं रिलेशन आहे काय? प्रत्येकाला वाटतंय. सोशल मीडियाला भरपूर पोस्ट अशा व्हायरल झाल्यात की दुर्वाचं माझं रिलेशन आहे. काही काहींनी असं वरती कॅप्शन मध्ये टाकले लव्ह हे. पण असं काय नाही आमचं, आम्ही नॉर्मल फ्रेंड्स आहेत, चिल राहतो, मजा मस्ती चालू असते. पण तुमची जोडी चांगली वाटते, जशी साहिल आणि सृष्टीची आहे तसं नाही. तसं काय नाही आमचं, नॉर्मल चिल राहतो आम्ही. इन फ्युचर नाही प्लॅनिंग नाही काय, नाही फक्त डायरेक्ट इंडस्ट्रीमध्ये फक्त पुढे जायचं एवढंच प्लॅनिंग आहे आमचं. हा ते एक डिसिजन फिक्स आहे. हा मोठ्या पडद्यावर दिसायचं बस. मग लव्ह मॅरेज करणार की अरेंज मॅरेज करणार? लाईफ अरेंज मॅरेज. घाबरतो हा त्यामुळे मग मम्मीला नाही, मम्मी माझी एकदम फ्रेंडली आहे, पण पप्पांना घाबरतो. पप्पा पण फ्रेंडलीच आहेत पण मी पप्पांना घाबरतो पहिल्यापासून. त्यामुळे मग आता एवढंच फक्त डोक्यात की बाबा पुढे जायचंय आणि आपल्याला स्वतःला ग्रो करायचं बस. जसं तुमचं शेड्यूल शूट मध्ये आणि डेली मध्ये तर भरपूर फरक असेल. जेव्हा तुमची फोटो फ्रेमचं शूटिंग चालू होतं तेव्हा तुमचं डेली शेड्यूल कसं होतं तुमचं पण आणि तुमचं डीओपी टीमचं पण सगळं? माझं डेली तर हेच होतं की सकाळी 8ला जायचं शूटला, पूर्ण ते शूट चालायचा. आमच्या डीओपीची एक अशी गोष्ट आहे की जी पब्लिकला कोणालाच माहित नाही. तो जोपर्यंत त्याची एडिटिंग होतं तोपर्यंत झोपतच नाही, आणि झोपला तरी रात्री 5-6 झोपला तरी तो सकाळी शूटला 8-9 वाजता असतो. त्या माइंडसेटने तो चालतो. तेव्हा मला हे वर्क पूर्ण करणं आहे तरच मला झोप नाही. आपले एवढे मोठे मोठे मूवीज वगैरे असतात ते पण अर्ध्यातून काही काही मूवी बंद होतात. जेव्हा तुमचं शूट चालू होतं तेव्हा कधी तुम्हाला कोणत्याही क्रिएटरला रुपयाचा त्याच्यामध्ये फायदा नाहीये? जेव्हा फोटो फ्रेम की तुम्हाला समजा 500,000 2-5-10,000 भेटणार आहे तेव्हा आपण दिवस रात्र जीव काढतो, ती गोष्ट वेगळी होती. मग कधी असं तुम्हाला वाटलं का की नको हे करायला, आपण बंद करून टाकू, किंवा काय फोटो फ्रेम किंवा काय त्याग वगैरे नकोच, तर असं कधी वाटलं तुम्हाला? नाही, आम्ही पहिले सुरुवातीला तर आम्ही आवड म्हणून केली, आवड, आणि आम्हाला फॅन बेस भेटतं ह्याच्या. मग नंतर आम्हाला ते ब्रँड कोलॅब वगैरे यायला लागले. मग तेव्हा सगळ्यांना वाटलं की आपण लाईफ मध्ये सक्सेस होऊ शकतो सोशल मीडियामध्ये काय. मग तेव्हा सगळेजण 100% जायला लागले, आपल्याला हे पण करणं आहे. तुमच्यामध्ये जेव्हा शूट चालू असतात सगळ्यात डिफिकल्ट फेज कोणता होता, किंवा शूट मध्ये सगळ्यात आपण बोलतो टफ पार्ट की या फोटो फ्रेमचा लास्ट पार्ट एकदम टफ डिफिकल्ट. म्हणजे असं बोलत ना आम्ही, आमची अख्खी पूर्ण टीम रडलेली. हा फक्त आमचा डीओपी सोडून, कारण तो एडिटर होता, तो स्क्रिप्ट रायटर होता, तो स्क्रीन प्ले करणार होता, व्हिडिओ शूट करणार पण तोच. म्हणजे मी सांगतो माझं, मी 2 दिवस कंटिन्यू माझे डोळे सुजलेले होते, कारण तो सीन बघून, आणि तो काय करायचा डीओपी आमचा दाखवायचा, बघ तुला फील होते का, मग ते फील व्हायचे, मग आपण रडायचं. मी ना जास्त म्हणजे आपण ह्या गोष्टीसाठी नव्हतं रडत की ती व्हिडिओ अशी आहे, मी त्या मित्राकडे बघून रडायचो की त्या लाईफ मध्ये अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या फेज मधून तो गेलेला आहे, तर त्याला ते कसं फील झालं असेल. सगळ्यात टफ पार्ट होता. मला भरपूर जण, काही मित्रांची मला अशी पण साईल वगैरे आहेत, मला त्यांनी अशी व्हिडिओ करून पाठवले की माझे मित्र रडतात बघ तुमचे एपिसोड बघून. आणि असे बाहेरनं आम्हाला असे मेन्शन पण आले की मुली स्वतःहून रडतात आणि सांगतात की आम्ही फोटो फ्रेमचा लास्ट एपिसोड बघितला.
एवढा क्रेझी त्याचा लय effect crazy होता. होता. एकदम इमोशनल टच होता तो हा. एकदम. पूर्ण आगी वगैरेचा सीन होता तिथं हो. तेव्हा पण ते म्हणजे मला नाही वाटत कोणत्याच सिरीज मध्ये एवढं इंटेन्स दाखवलंय प्रत्येक पार्ट, नाही का, जसं तुम्ही तो आगीचा सीन वगैरे. नाही आमचं पहिल्यापासून हेच आहे करायचं तर डीप जाऊन करायचं. पब्लिकला ते फील झालं पाहिजे आणि पब्लिक म्हणली पाहिजे "बाबा, काहीतरी आहे यांच्याकडे कॉन्टेंट त्यातून करायचं म्हणून करायचं नाही. त्या हिशोबाने आम्ही कधी चालत नाही याच्यामुळे भले ते मग त्याच्यासाठी आपल्याला 3 दिवस लागले ते चालते एका सीनसाठी. हो. तसं तुम्हाला म्हणलं मागाशी मी हो. की ते जास्त वरती उडी मारायची होती ते जास्त 2 दिवस घेतले. उडी आणि तो मारायसाठी. त्या बीटीएस मध्ये पण दिसत होतं, म्हणजे त्याची हाईट खूप मोठी होती. हा. उडी मारायची होते ते. Height भरपूर भयानक सीन होता तो. 10-15 फूट वरती होते ते तिथून खाली उडी मारायची मग खाली गादी वगैरे होती पण तो घाबरायचा. अक्षरशः तो पण रडला की बाबा मी प्रत्येक ऍक्ट करतो पण मला वरनं उडी का मारता येत नाही. त्याला आम्ही साईडला नेऊन समजवला की उडी मार 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 पण त्याच्याकडून पॉसिबलच होत नाही. मग नंतर आम्ही कसं ते उडी मारली. एक कसं वाटते लाईफ जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी अचीव्ह करतोय? ऍक्च्युअली मध्ये सांगू का आम्ही जेवढे पण आमच्या टीम मध्ये आहेत ना सगळ्यांना वाटत असले फेमस आहेत असं तसं पण सगळेजण आहेत ना असे चिल लाईफ जगतात एकदम चिल एकदम म्हणजे आपली डेली रुटीन मध्ये लाईफ आहे ना ते फक्त शूटच्या वेळेस तसं राहतो आम्ही बाकी नाही बाकी नॉर्मल हा तुम्हाला भेटतो तसं. कारण की जे पण लोक तुम्हाला बघतात तर असं वाटतं की असा विचार करता बाई एवढे सक्सेसफुल लोक आहे तर यांचं लाईफस्टाईल कशी असेल, यांचं डेली जीवन कसं असेल. नाही भरपूर क्रिएटर बघितले मी त्यांना एकदम अशी चिल लाईफ जगायला आवडतं म्हणजे जी डेली रुटीन मध्ये चाललं ते जास्त पण सिन्सिअर राहायला लागलो ना आपण मग त्या लाईफला मजा नाही. मग आपण वाटतं आपण त्याच फेज मध्ये चाललोय मग त्या गोष्टीला मजा नाही. चाललंय चालून द्यायचं फक्त हा दुसऱ्या वाईट फेजला जायचं नाही. जी डेली रुटीन चालू आहे तीच जसं मित्रांमध्ये बसणं हसी मजाक फिरणं वगैरे हे गाडीवर वगैरे ते चालूच असतं. जसं एक नॉर्मल लाईफ जसं जगतात तसंच तुमचं पण लाईफ तुम्ही जगतात. हा. म्हणजे असं नाही की खूप सिरियस राहून आपल्याला सकाळी उठल्यावरती एक टू डू लिस्ट वगैरे असं काही नाही, एकदम नाही रिलॅक्स. तसं कोणी जातच नाही. मला जर वाटलं मला प्रशांत फोन करा राकेश फोन करा जे आमचे डीओपी रात्री फोन येणार कधी पण अचानक चल आपल्याला जायचंय. आमच्याकडून जास्त करून आमची टीम आहे ना रात्री करून पुण्यात एक फर्स्ट कॉपी म्हणून आहे रात्री तिकडे जातात 2-3 वाजता रात्री. तुमचे सगळ्यात फेवरेट स्पॉट कोणता आहे जसं तुम्ही सांगितलं तर? तसं फेवरेट स्पॉट म्हणजे एक असतं ना एक आवडतीचा कट्टा किंवा अशी आवडती जागा सगळ्यांची, किंवा तुमच्या शूट मध्ये तुम्ही खूप स्ट्रेस्ड असाल तर नाही का आता सगळ्या शूट वेट झाला आता आपण जाऊन इथे बसू किंवा इथं आपण आपला टाइमपास करू असं आहे आमच्या तळेगाव मध्ये एक असं लेक आहे तिकडे जाऊन सगळेजण बसतात रात्री 12-1 वाजेपर्यंत बसतात फुल तिथं सगळं टाइमपास. कधी कधी आमची स्क्रिप्टिंग पण तिथं झाली हा आणि आमची स्क्रिप्टिंग आम्ही कधी कधी एका दिवसात पण अख्खी पूर्ण 7 दिवसाची स्क्रिप्टिंग करून टाकतो एका दिवसात रात्री बसल्यावर. हा एक लॅपटॉप साईडला लॅम्प पूर्ण तशी ती वाईब मॅच झाली पाहिजे फक्त आणि गाणी लावायचे मी एक स्क्रिप्टिंग करणार एक सांगणार आपल्याला हा इथं घेतलं पाहिजे हा पॉईंट आपण इथं घेतला पाहिजे मग नंतर आम्हाला वाटणार मग तेव्हा आम्ही ते डायलॉग तिथे ऍड करणार. फेवरेट तुला मोस्टली मूवीज आता यांना पब्लिकला माहित पण नसेल आमच्या 8-9 सिरीज आम्ही राईट केलेले आहेत. अरे बापरे. हा 8-9 सिरीज आम्ही राईट केलेले आहेत त्यापैकी आता 3 आलंय. आता जर आम्ही ही इश्क पाहिजे म्हणून आम्ही नॉर्मल काढली नॉर्मल आम्ही ना स्क्रिप्टिंग करतो ना काय फक्त आम्ही एपिसोड देतो पब्लिकचा असं मध्ये असं मेसेज यायला लागले की तुम्ही फोटो फ्रेमला एवढी एफर्ट्स घेतले आणि मग तुम्ही नंतर का तुम्ही असं शांत राहताय. कधी कधी पब्लिकच्या ह्याच्यानुसार आपल्याला राहावं लागतं. मोस्टली तुझं फेवरेट मूवीज किंवा फेवरेट हिंदी मूवीज आहे की मराठी मूवीज आहे? मराठी मूवी हिट करतो मूवी. आणि फेवरेट सॉन्ग मितवा. आज तू तुझा एवढा महत्वाचा वेळ काढून आला इथे आपल्याकडे शूट केला तर मला एक छोट्या क्रिएटरला एक तू तुझा मदतीचा हात बोलू शकतो की चला ठीक आहे आपण शूट करू पॉडकास्ट, तर एक माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ही. तर थँक्यू सो मच तुम्ही आपल्या शो वरती आले आणि नक्कीच हा पॉडकास्ट प्रत्येकाला कॉन्टेंट क्रिएटरला एक सोशल मीडिया ज्याची जर्नी स्ट्रगलिंग आहे त्याच्यासाठी खूप मोटिवेशन राहणार आहे. कारण की अशा खूप काही गोष्टी आहे ज्या प्रत्येक क्रिएटर फेस करत असतो मग तो काही वेळानंतर सोडून देतो, जसं तुझ्यासोबत पण झालं की अर्ध्यातून येऊन सोडून दिलं. नाही प्रत्येकाने नाही सोडलं पाहिजे म्हणजे प्रत्येकाची फेज असते प्रत्येकाचा काहीतरी असतो पॉईंट पण जर आपण त्याच गोष्टीमध्ये गुंतून राहिलो ना तर मग आपलं जे भेटणार असतं ते पण भेटत ना आपल्याला. अशी एक गोष्ट जे तुझ्या फॉलोअर्सला नाही माहिती तुझ्याबद्दल तू त्यांना काय सांगशील? माझी बॅक स्टोरी लाईफची बॅक स्टोरी आहे एक ती कोणालाच माहित नाही ज्यामुळे मी सोशल मीडिया पूर्णपणे बंद केलं होतं. अशी एक स्टोरी आहे की ज्याच्यामुळे मी सोशल मीडियापासून पण लांब झालो होतो
ना माझ्या जवळचे माणसं सगळं बसून माझा मी एकटा राहायचो. बस माझ्या घरचे आणि मी. बस तेवढं. प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशी ती फेज येतेच. पण जर आपण फेस केली लाईफमध्ये तर मग आपण पुढे गेलो. पुढे गेलं. आणि ती यायलाच पाहिजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये. ती जर आली नाही तर मग तुम्हाला समजतच नाही कोणत्या वेळेला जायचं आपल्याला. जर ती गोष्ट माझ्या लाईफमध्ये जर घडलीच नसती तरी मी आज ह्या स्टेजला नसतो. म्हणून जी गोष्ट घडली ठीक आहे. Yes, once again, thank you so much.